मुंबईतल्या घाटकोपरमध्ये मराठी गुजराती वाद पेटल्याचं दिसलं। इथल्या एका सोसायटीमध्ये 4 मराठी घर आहेत तर संपूर्ण इमारत गुजराती आहे। गुजराती रहिवासी मराठी कुटुंबाला त्रास देत असल्याचा आरोप होतोय। तो मराठी लोक गंदा आहे, मच्छी मटण खाते हो असं म्हणत त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे। मराठी माणसाला खालच्या दर्जाची वागणूक दिली जात असल्याचा देखील आरोप केला जातो। या घटनेनंतर मनसेनं सोसायटीत जाऊन गुजरातींना चांगलाच दब दिला। कोई सिखाने का नहीं और मराठी लोग गंदा है तो इधर क्यों। आमचे काल मी जो काही व्हिडिओ बघितला मला अजून पूर्ण माहिती मिळाली नाही, पण आमचे महाराष्ट्र सैनिक तिथे गेलेले आणि जे राजसाहेबांनी सांगितले ती भूमिका आमची कायम आहे। जिथे मराठी माणसावर अन्याय होईल तिथे कानाखाली आवाज बसेल। या संदर्भाची तक्रार एसएनसी पक्षाचे जे प्रमुख आहेत अमित शहा त्यांच्याकडे करू, कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी आणि घाटकोपरला जाऊन घाटकोपर हे गुजरात्यांचं असं सांगितलं होतं। त्याच्यामुळे आता हे काय आहे, कसं आहे आणि त्यांना कशा प्रकारे इंगा दाखवायचा, पण आम्ही नक्कीच अमित शहा नरेंद्र मोदी यांनाही कळवू, कारण शेवटी त्यांना संपूर्ण या मुंबईचं गुजरातीकरण करायचं आहे आणि त्याला भाजपबरोबरच्या सगळ्या पक्षांचं मूक समर्थन आहे। समाजामध्ये असे विचित्र पद्धतीचे काही लोक असतात, ते असे स्टेटमेंट करतात, परंतु महाराष्ट्रामध्ये असं एखादी घटना जर सोडली तर कुणाचाही वाद आपसामध्ये नाही। सर्वजण मिळून मिसळून राहतात आणि जो हा नालायकपणा करतो त्याला कायदेशीर कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे, हे आमचं मत आहे। काही लोक विचित्रपणा करतात आहे, हे विचित्रपणा आहे। या महाराष्ट्रामध्ये आपापली भाषा सर्वांना वापरण्याचा अधिकार आहे, पण मराठी भाषा ही महाराष्ट्राची आहे, ती पुढे नेली पाहिजे, ती अग्रगण्य भाषा झाली पाहिजे। आमच्या माय मराठीचा आवाज हा संपूर्ण देशामध्ये गुंजला पाहिजे, पण याचा अर्थ असा स्थानिक लेवलला वाद करून भाषामध्ये वाद करणं काही योग्य नाही।